आरवचं लक्ष जसं सियाकडे गेलं तशी आरवच्या हृदयात एक तीव्र कळ आली आणि त्याने वेदनेने डोळे मिटून घेतले. कारण सियाच्या मागेच नित्याही मान खाली घालून हातात पाण्याचा जार घेऊन येत होती. भले तिची नजर खाली होती, पण तरी तिच्या चेहऱ्यावरचे ते कोरडे भाव त्याच्या मनाला अगदी टोचून गेले. तिने सियाचं बोलणं ऐकलं होतं, यात काहीच शंका नव्हती. तरी तिला त्याच्या आणि श्रीच्या बद्दल ऐकून काहीच वाटलं नाही. या विचाराने त्याची त्याच्या हातातल्या बॉटलवरची पकड अगदीच घट्ट झाली आणि तो तडक जागेवर उभा झाला. या क्षणी त्याची नजर कमालीची भडकली होती. राग येत होता त्याला, पण तो राग नेमका कोणावर होता? हा गेम खेळणाऱ्या त्याच्या भाईवर, काहीच व्यक्त न होणाऱ्या नित्यावर, की त्याच्या स्वतःच्या या थर्ड क्लास नशिबावर? हे तर त्यालाच माहीत. पण हो, आता हा राग त्याला स्वतःलाच आतल्या आत जाळत होता हे मात्र नक्की. बघितला आजी, मी बोलली होती ना, ही न्यूज ऐकून आरवही खूप खुश होईल म्हणून. श्रीजाने आनंदाने आरवच्या हातात हात गुंडाळला. ती तर आज तिच्या आनंदातच उडत उडत इतक्या काय हवेत पोहोचली होती की तिला आरवच्या चेहऱ्यावरचा रागही कळून येत नव्हता. मूर्ख मुलगी कुठची, आत्ताही फक्त स्वतःचं पडलेलं तिला. हो तर त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद आम्हालाही दिसतोच आहे की. आता तर मला खात्री झाली बघ, तूच या भुरट्यासाठी अगदी उत्तम जोडीदार आहेस. आधी तर तू मला एक नंबरची स्वार्थी, कपटी आणि महानिर्लज्ज मुलगी वाटायचीस. इतकंच काय, तर तुला लांबून बघूनही माझ्या तोंडात 10-12 शिव्या यायच्या. पण तू तशी नाहीस याची आत्ता कुठे जाऊन मला खात्री झाली आणि माझा तुझ्यावरचा भ्रमाचा फुगा फुटला बघ. आजीच्या या कौतुक सोहळ्यावर बाकीच्यांनी कसं बसं ओठात आलं स्वतःचं हसू दाबलं. पण आपल्या किटो बेबी मात्र चमचे वाजवत हसू लागल्या. जणू तिला आजीने श्रीजावर केलेला स्तुती वर्षाव पसंतीत पडला होता वाटतं. एकीकडे किटो खुश झालेली, पण श्रीजाच्या थोबड्याचा रंग मात्र उडाला होता. आजीने आता आपली नेमकी स्तुती केली की बुराई, हेच त्या मठ्ठ मुलीला समजलं नाही. आणि कसं समजेल ना, त्यासाठी मेंदू खोपडीत असावा लागतो, गुडघ्यात नाही. तुझ्याहून जास्त मेंदू तर आमच्या किटो बेबीला आहे म्हणायचा. पण ह्या सगळ्यात आरवची नजर एकटक नित्यावरच होती. तिचा जितका राग येत होता, तितकंच तिच्यावरचं प्रेम ओढत होतं त्याला. आणि तिला त्याची ती तीक्ष्ण नजर जाणवत असल्याने ती मुद्दाम मान वर करून त्याच्याकडे बघायला मागतही नव्हती. कारण त्याच्या अशा एकटक बघण्याने तिच्या अंगावर कमालीचा शहारा येत होता. पोटातही काहीतरी जणू फिरत होतं तिच्या. आरू बेबी, श्रीजा त्याला काही बोलायला जाणार की तो तिच्या हातातून तिचा हात सोडवून तडक मागे फिरला. आरू, अरे कुठे चाललास? त्याला जेवायच्या आधी जाताना बघून सियाचा जीव तळमळला आणि तिने काळजीने त्याच्याकडे बघितलं. वहिनी, मी माझ्या रूम मध्ये जातोय. सियाचा आवाज ओळखून आरवने मागेही न बघता तिला शांततेत उत्तर दिलं. पण त्यातही त्याने त्याचा राग कसा दाबून धरलेला हे त्यालाच माहीत. काय करणार, तो त्याच्या वहिनीला चुकूनही हट करू शकत नव्हता. अरे पण जेवून जा. सिया त्याला समजवायला त्याच्या जवळ जाणार की माझं पोट तर भरलं वहिनी, आणि ज्यांच्यामुळे भरलंय त्यांना मात्र पोट भरून वाढ. आरवने जाता जाताही त्याच्या भाईवर रागाचा कटाक्ष टाकला आणि तो धुसमुसतच भरभर पायऱ्या चढून वर गेला. तसंही ते नित्याने हळूच तिच्या डोळ्यात पाणी टिपलं आणि मान उचलून एक नजर
तो गेलेल्या दिशेला टाकली. पण आता तो तिथे थोडी ना थांबणार होता. तो न खाता गेलेला बघून बाकी सर्वांनी रागातच अग्नेयकडे बघितलं. अगदी किटोही तिच्या डॅडाला खुन्नस देत होती. तिचा काका न खाता गेलेला म्हटल्यावर आता ही कार्टी ही आमरण उपोषण करणार वाटतं. हा तुमचा प्लॅन होता. माझं लेकरू न खाता गेलं. सियासोबत बाकीच्यांची ही चिडलेली नजर त्याला हेच विचारत होती. अरे मग मी थोडी त्याचा हात पकडून त्याला जेवायचं अडवलं होतं. अग्नेयने सगळ्यांच्या नजरांना इग्नोर करत फक्त त्याच्या जाणाला नजरेनेच एक्सप्लेन केलं. अहो पण तुम्ही त्याचा हात पकडून निदान त्याला जेवायला तरी बसवू शकत होता ना. पण नाही, अग्नेय अग्निहोत्री वागतील कसे ना. अशाने त्यांची कंबर नाही का मोडणार. सियाच्या नजरेचे तीक्ष्ण बाण सहन करणं अग्नेयसाठीही इतकं सोपं होतं का. जाना, ही तडप आणि रागच तर सध्या गरजेचा आहे ना. सो रिलॅक्स आणि तुम्ही सगळेही आता जेवायला बसा. त्याने सियावरची नजर बाकीच्यांवर पण फिरवत फरक पडत नसल्यासारखे खांदे उडवले आणि तो मस्त गालात हसत त्याचा डिनर एन्जॉय करू लागला. तसे सगळ्यांचे डोळे तर क्षणभर मोठेच झाले. कारण सध्या श्रीजापेक्षा जास्त निर्लज्ज तर त्या सर्वांना आज हा राक्षसच वाटत होता. इथे ह्याचा सक्का एकुलता एक भाऊ उपाशी आहे. तिथे ह्या रावणाला काही फरक पडतो का बघा. भाई, पण आरवच्या काळजीने इथे नित्याचा कंठ भरून आला ना. डोंट वरी बेटा, भाई आहे ना. कधी कधी काहीतरी मिळवण्यासाठी खूप काही सहनही करावं लागतं. अग्नेयने नित्याचा हात हलका दाबत तिला डोळ्यांनीच धीर देत त्याच्या बाजूच्या खुर्चीवर बसवलं. पण तो इतक्या हळू बोलला होता की त्याचा आवाज नित्या सोडून कोणालाच गेला नसेल. मॉम, वहिनी, तुम्ही अपसेट नका होऊ. आरवला न जेवता झोपायची सवय आहे. म्हणजे कॅनडालाही रीटा मॅमने जेवण पाठवूनही तो बऱ्याचदा न जेवता झोपून जायचा. सो तुम्ही उगाच त्याचं इतकं मनाला लावून घेऊ नका. श्रीजा तर काहीच झालं नसल्यासारखी बाकी सर्वांना समजावत गुणी सुनेसारखी डिनर सर्व करत होती. तिला तर या लोकांच्या नजरेत परफेक्ट सुनेची इमेज क्रिएट करायची असल्याने तिला तर आरव उपाशी गेला ह्याचाही काही एक फरक पडला नाही. त्या स्वार्थी मुलीला आत्ताही फक्त स्वतःचं पडलेलं. पण तिच्या सांगण्यावर इथे सगळ्यांचं हृदय हेलावलं ना. ते लेकरू तिथेही असंच उपाशी झोपून जायचं या विचारानेच सियासोबत बाकीच्यांचाही कंठ भरून आला. पण मजाल अग्नेय समोर कोणी रिॲक्ट करेल. श्रीजाचं ऐकून अग्नेयचेही खाणारे हात क्षणभर थांबले. पण पुढच्या क्षणी तो पुन्हा जेवू लागला. पण त्याचे भडकलेले डोळेच त्याच्या मनाची व्यथा सांगायला पुरेसे होते. खरंच हिने कधी आरववर प्रेम तरी केलं आहे का. कारण आताही या मुलीला फक्त स्वतःचं मतलबी आयुष्य पडलं आहे. तो तिथेही उपाशी झोपत होता तर ही तेव्हाही त्याचं थोबाड बघत बसायची का. श्रीजा, आज भाईमुळे माझे हात भांडले गेलेत. पण ज्या दिवशी ते सुटतील ना, नाही तुला या जन्मातच नरकाची सैर करवली तर माझंही नाव नित्या नाही. नित्याची ती रागीट नजर बघून अग्नेय गालातच हसला. आज कंप्लीट 2 वर्षांनी तिच्यातले रिॲक्शन बाहेर पडत होते. आणि इथेच तर अग्नीला त्याचा गेम राईट ट्रॅकवर चाललाय हे समजत होतं. रात्रीच्या 2:30 वाजता नित्याला तिच्या रूमचा डोअर ओपन झाल्याची चाहूल लागताच तिची ब्लँकेटवरची पकड अगदी घट्ट झाली आणि तिचं शरीरही अगदी ताठ झालं. तो
झालाय या फक्त जाणीवेनेच मनात तरंग उठायला लागलेले तिच्या. पण अवघ्या 1 मिनिटातच अचानक तिला त्याचा प्रेझेन्स फील होणं बंद झालं आणि तिने गडबडून पटकन डोळे उघडले तर आता तिच्या रूममध्ये कोणीच नव्हतं. तिने उठून रूमची लाईट ऑन केली आणि त्याच्या बाजूला झोपलेल्या किटोकडे पाहिलं तर आपल्या बेबी बू तर अगदी हातपाय पसरून शांत झोपल्या होत्या. हा नक्की आला होता ना, की मलाच काहीतरी भास झाला? नाही, मला त्याची चाहूल लागली होती. मी त्याचा प्रेझेन्स बंद डोळ्यांआडही बरोबर ओळखू शकते. मग तो इतक्या लवकर कसा गेला? कारण तो तर आल्यावर कधीच लगेच जात नाही. नित्या विचार करतच होती की तिचं लक्ष फर्शवर पडलेल्या रक्ताच्या थेंबांकडे गेलं आणि ती तडक उठून तिकडे आली. ते रक्त बघून तिच्या हातापायाला घामच फुटला. हे रक्त इथे कसं? तो ठीक तर असेल ना? तिने किटोला व्यवस्थित 4 बाजूंनी कव्हर करून ती लगबगीत बाहेर पडली. इथे आरव त्याच्या रूममध्ये सोफ्यावर मागे हेडरेस्टवर मान टाकून डोळे मिटून शांत पसरला होता. तोच पुढच्या क्षणी त्याने त्याचे डोळे आत ओढून घेतले. तुला इथे नव्हतं यायला पाहिजे होतं. त्याच्या बंद डोळ्यांनीही त्याने तिचा प्रेझेन्स ओळखलेला बघून नित्याचं घाबरणारं मन क्षणात शांत झालं आणि तिने दीर्घ श्वास सोडत पूर्ण रूमभर नजर फिरवली. अगदी झणकारून टाकलं होतं त्याने त्याच्या रूमला. साधी एक सिंगल गोष्टही जिवंत ठेवली नव्हती. साईड टेबलवर जेवणाचं ताट आहे तसं झाकून ठेवलेलं बघून नित्याने मनातच उसासा सोडला. सियाने ताट पाठवूनही साहेब जेवले नव्हते. आत्ताही तिचं हृदय एका अनामिक भीतीने धडधडत होतं. कारण इथे यायला तिने किती हिम्मत केली होती हे तिलाच माहीत. त्याच्या प्रश्नावर तिने पूर्णतः दुर्लक्ष करत ती येऊन त्याच्या बाजूला काही अंतर राखून बसली आणि दुधाचा ग्लास समोर तुटलेल्या टीपॉयवरच्या कडेला ठेवला. कारण मधली काच तर तुटली होती ना. पण जसं ती त्याचा तो रक्ताळलेला हात हातात घेणार त्याआधीच त्याचा वॉर्निंग युक्त आवाज कानावर पडला आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. आत्ताही त्याचे डोळे बंद होते, तरी तिच्या प्रत्येक चाहुलीकडे खूप बारकाईने लक्ष होतं त्याचं. ते बघून नित्याला गलबलूनच आलं. त्याच्या स्वभावापेक्षाही त्याचा स्वतःला इतका त्रास करून घेणं तिलाही प्रचंड वेदना देत होतं. पण आता तिला डगमगून चालणार नव्हतं. तिने खूप मुश्किलीने तिच्या डोळ्यातून बाहेर येऊ पाहणारं पाणी अडवत त्याच्या हातातून वाहणाऱ्या त्या रक्ताला बघून तिचा चेहरा कठोर केला. त्याच्या समोर तिला हरून चालणार नव्हतं. आरव मिटलेल्या डोळ्यांनीच तिच्या त्या जलद झालेल्या स्पंदनांना त्याच्याही वाढलेल्या श्वासांनी फील करतच होता की पुढच्या क्षणाला त्याला त्याच्या हातावर तिच्या त्या नाजूक हाताचा स्पर्श झाला आणि जणू एक विजेचा तीव्र झटका लागल्यासारखं त्याचं सर्वांग झणकारून त्याने आणखीनच त्याचे डोळे आत ओढून घेतले. पूर्ण 2 वर्षांनी झालेल्या तिच्या त्या नाजूक कायेने आरवचा श्वास अगदी कंठात येऊन अडकला आणि त्याचं पूर्ण शरीर बधीर झाल्यासारखंही वाटलं त्याला. त्याच्या स्पर्शाने तिचीही हालत काही वेगळी नव्हती. हृदय तर बुलेटच्या स्पीडने बेभान होऊन पळत सुटलेलं. पोटात एक तीव्र गोळा ताटून आला तिच्या. पण तिने तिच्या भावनांना सावरत कॉटनवर डेटॉल घेऊन ती त्याची जखम साफ करू लागली.
पण इतकं जळजळूनही मजाल की त्याच्या बंद डोळ्यांतून एक तरी थेंब बाहेर पडेल म्हणून. पण त्याने त्याच्या वेदना किती दाबून धरल्यात हे त्याच्या कसलेल्या कंठावरून तिला समजत असल्याने तिचे डोळे तर काठोकाठ भरून आले आणि तिचं मन हळवं होऊन त्याच्या हातावर मायेची फुंकर मारू लागलं. तसा आरवचा कंठ भिजलाच शेवटी. नको नित्या, प्लीज परत माझ्या जवळ नको येऊ बाळा, कारण माझ्यामुळे तू परत हट होशील आणि आत्ता ते मला सहन होणार नाही. तुझ्या या नाजूक आणि सुंदर मनाला अजून तुटताना मी बघूच शकत नाही. मला माहित नाही तू माझ्याबद्दल काही फील करते की नाही, पण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ग. इतकं प्रेम की तुझ्या आनंदासाठी तुझ्यापासून आयुष्यभर मी लांबही राहू शकतो. पण परत कधीच तुझ्या लाईफमध्ये येऊन तुला हा आरव आता दुखावणार नाही. भले या जन्मात तू माझी नाही आहेस, बट आय प्रॉमिस पुढचा प्रत्येक जन्म हा आरव फक्त तुझ्यासाठी जन्म घेईल आणि त्या जन्मात कोणीच तुला माझ्यापासून लांब नाही करू शकणार. पण तू खरंच कधीच मला माफ नाही करू शकणार का ग? कारण एक वेळ तुझ्या प्रेमाविना तर मी कसा बसा जगेन, पण तुझ्या तिरस्कारासोबत जगणं मला मान्य नाही. आरवचं मन अक्षरशः रडत होतं, पण त्याला हे अजून माहीत नव्हतं की त्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या वेदना बघून नित्याचे डोळे तर केव्हाचे वाहू लागलेले. का आरव काही बोलत नाही आहेस? तुला कळतंय का? तुला एकट्यातच दिवस रात्र कुडताना बघून जीव जातोय माझा. तू फक्त एकदा भाईला सर्व सांग ना, मग बघ तो सगळं ठीक करेल. पण असा शांत बसून तू आम्हा सर्वांनाच हर्ट करतोय हे का दिसत नाही आहे तुला? हे असं स्वतःला हर्ट करून राग करून तुझ्या मनातली घालमेल शांत होणार आहे का? बघ काय हाल करून घेतलेस तू स्वतःचे. आरव, फक्त एकदा तुझ्या वागण्यामागचं कारण कळू दे. मग पहिलं तर त्या श्रीजाला दाखवते की ही नित्या तिच्या आरववर किती प्रेम करते ते. लग्न करायची खूप हौस आलीये ना तिला? नाही तिचं लग्न बांबूच्या काठी बरोबर लावून दिलं तर माझंही नाव नित्या नाही. श्रीजाला शिव्या घालण्याच्या नादात नित्याच्या हेही लक्षात आलं नाही की तिचे अश्रू त्याच्या हातावर बरसत केव्हाचे त्याच्या जखमेला जणू प्रेमाने कुरवाळत भरत होते. मग काय वाटतं तुम्हाला? अग्नियची ही चाल श्रीजाचा रियल चेहरा समोर आणू शकेल का? की फायनली आत्ता तरी जाऊन आरव थोडा ओपन अप होईल? हे पाहण्यासाठी पुढचा भाग आवर्जून पहा. आणि आजचा भाग जर आवडला असेल तर लाईक करा आणि खूप साऱ्या लोकांनी कमेंट्स करून आवर्जून सांगा. आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्स सोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.